रेडी होऊन आम्ही निघतो मंदिराकडे जायला. क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम ओके. अरे तेच बोलतो साला क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणे. और ये देखो भाई अपना देसी जुगाड़. मामा ने क्या किया भाई, टॉवेल गिला था तो बॅग पे सुखाने के लिए डाल दिया. आणि खरं सांगा जाऊ कसं असतं भाऊ, लेडीजचा ना फोटो काढणं काही थांबतच नसतं. त्याच्यामुळे आजी मावशी बहिणी सगळ्यांचा फोटोशूट चालू होता. काका काय म्हणता? एकदम छान आहे बेटा. नमस्कार नमस्कार नमस्कार. मामा काही दोन शब्द बोला काहीतरी. उलटा फुटाली. आतापर्यंतचा प्रवास चांगला झाला. हो ते मामाचा मागचा व्हिडिओ घे. हा काय मामा, हा आता आम्ही चाललोय मंदिराचं दर्शन घ्यायला. हे समोर तुम्ही मंदिर बघू शकतात. माझी बहीण म्हणे भाऊ सगळ्यांना व्लॉग मध्ये घेतोय, मला पण मग तिला पण घेऊन गेलो. काय म्हणता मामी? मज्जा आहे, नुसती मज्जा आहे. या मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या सर्व गाथा ठेवलेल्या आहेत. श्री माधव अमृत कारंजधारा. या मंदिराला गाथा मंदिर असे म्हणून पण ओळखले जाते. इथे एक फाउंटेन पण आहे, पण त्याला पाणी नाही सध्याला चालू. मंदिराची जी संकल्पना आहे, म्हणजे जे बांधकाम केलेलं आहे त्याचं एक मॉडेल पीस पण इथं ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही, छोटं असं छान असं मस्त. आणि मध्ये आल्यानंतर आम्ही संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन घेतो. तिथं फोटो काढत होतो, पण ते बाबा खूप चिडून पडले आमच्यावरती, कारण की दंड आहे, 500 रुपये दंड आहे जर कोणी फोटो काढला तर. त्याच्यामुळे आता आम्ही सगळी पूर्ण फॅमिली बाहेर येते. बाबावर येतोय, नाराज झालेले. काय म्हणणं मामा तुमच्या याच्यावरती, फोटो काढू द्यायला पाहिजे की नाही काढू द्यायला पाहिजे? नको काढू द्याल भाई. मामा मी म्हणते फोटो नाही काढू द्यायला पाहिजे. तुझं काय म्हणणं आहे दीदी? हो, जसा नियम आहे त्याप्रमाणे वागला पाहिजे. बरोबर आहे. आणि खरं पाहिलं मामा सांगताय फोटो नाही काढायला पाहिजे, म्हणजे मामाच फोटो काढून राहील ती. आणि खरं सांगायला जाऊ आम्ही पुण्यासाठी लग्नाला आलोय, पण आमच्या फॅमिलीचा मंदिरामधला फोटोशूटचा क्रेज काही संपतच नाही. आणि तुम्ही ब्लॉग शूट करत असताना ना भाऊ, माझे जे काका आहेत मावशीच्या घरचे, त्यांचा आपल्याला फुल सपोर्ट होता. नंबर आहे बेटा. आणि शेवटी मस्त पूर्ण फॅमिली सुद्धा आपण एक फोटो घेऊन जातो. याच्या पुढे स्टोरी नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघूया. बाय बाय.